नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, जलसंपदा विभागाची जी भरती आहे WRDची जी भरती आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। ठीक आहे, लवकरच जे आहे तुम्हाला जॉईनिंग ऑर्डरसुद्धा इश्यू होऊ शकतात। मी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेच्या आतपर्यंत ही प्रोसेस व्हायला हवी। ठीक आहे, तर मित्रांनो याच्यावरती काही मेसेज आपल्या चॅनलला आलेले होते की सर WRDचे ज्या पोस्ट आहे त्याच्यावरती त्या पदाचे काम काय किंवा कोणती पोस्ट चांगली राहील, या सगळ्या जे टप्पे आहे किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करा। तर त्याच्याकरता हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे। सोबतच या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, जॉईनिंग करता तुम्हाला कोणती तयारी करायची आहे। ठीक आहे, जॉईनिंग करता तयारी कोणती करायची आहे, डॉक्युमेंट्स कोणते रेडी ठेवायचे आहे, मेडिकल जे आहे तुमचं मेडिकल कशा प्रकारे होणार आहे, PVR कशा प्रकारे होणार आहे। ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या आहे। ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून सोबतच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो, तुमचं जे वर्क प्रोफाईल आहे त्याच्यानुसार तुमचा पेमेंट काय असेल। ठीक आहे, आणि फक्त याच्यामध्ये पेमेंट बघणार आहोत, तुमचं जे बेसिक आहे ते बेसिक आणि त्याच्यानंतर कोणते कोणते भत्ते तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे इन हँड सॅलरी तुमची किती येणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। फक्त या व्हिडिओमध्ये आपल्याला बेसिक बघायचं, बाकी तुम्हाला पेमेंटवरती मी डिटेल व्हिडिओ समोर घेऊन येईल की तुमचं जे पेमेंट होत असतं ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट होत असतं। ठीक आहे, याच्यावरती पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ। तर ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला माहीतच आहे भरतीचे नाव आणि जलसंपदा विभागाची भरती। ठीक आहे, तर याच्यामध्ये पदाचे नाव आहे मित्रांनो, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क, भूवैज्ञानिक सहाय्यक गट क, आरेखक गट क, सहाय्यक आरेखक गट क, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, प्रयोगशाळा सहाय्यक गट क, अनुरेखक गट क, दप्तर कारकून गट क, मोजणीदार गट क, कालवा निरीक्षक गट क, सहाय्यक भांडारपाल गट क, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक गट क। ठीक आहे, आता एवढ्या पोस्ट आहे मित्रांनो, आणि एवढ्या पोस्ट 2023च्या भरतीमध्ये भरायच्या होत्या त्यांना। ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रत्येक पदाचं जे आहे ते सविस्तर आपण बघणार नाही या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला वाटत असेल की सर प्रत्येक पदाची जी आहे प्रोफाईल किंवा वर्क जे आहे तुम्ही सविस्तर सांगा, तर मी ते सांगेल तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सनुसार किंवा तुमच्या कमेंटनुसार। ठीक आहे, ज्यांना वाटत असेल की आम्हाला या पदाची पूर्वकल्पना आहे तर मग तुम्हाला सांगून काही अर्थ नाही, पण ज्यांना या पदाची पूर्वकल्पना नाही किंवा या पदाबद्दल ज्यांना माहिती नाही, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे कन्फ्युजन होत आहे मित्रांनो ते विद्यार्थ्यांमध्ये दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक। ठीक आहे, तर याच्यापैकी सगळ्या ज्या कमेंट आल्या त्याच्यापैकी भरपूर कमेंट अशा आहेत की या 3 पोस्टपैकी चांगली पोस्ट कोणती असणार आहे। ठीक आहे, तर सगळं क्लिअर करणार आहोत। सोबतच या पदाचं प्रोफाईलसुद्धा आपण बघणार आहोत, या पदाचे कार्य कोणते आहे ते सुद्धा बघणार आहोत, चॅलेंजिंग वर्क कोणतं राहणार आहे पदामध्ये ते सुद्धा बघणार आहोत। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कालवा निरीक्षकचं पद बघणार आहोत। तर कालवा निरीक्षकाला कोणते कार्य करावे लागतात आणि या पोस्टला जे आहे ते प्रमोशन आहे की नाही, ह्यासुद्धा भरपूर गोष्टी आहे, कोणत्या पोस्टला प्रमोशन आहे कोणत्या पोस्टला प्रमोशन नाही। ठीक आहे, जलसंपदा विभागाची भरती आहे, कालवा निरीक्षकचं पोस्ट आहे। ठीक आहे, सुलभता या पदावर क्षेत्रीय काम असते। क्षेत्रीय म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कामावर असाल त्या क्षेत्रातलं काम तुम्हाला करावे लागणार आहे। ठीक आहे, जसे की कालव्यातील पाणी पातळी आणि दुरुस्तीच्या कामांची निगराणी करणे। ठीक आहे, जो कालवा असणार आहे तुमचा त्याचे पाणी पातळी तुम्हाला चेक करायची असते, दुरुस्तीचे काही काम असेल तर त्याची निगराणी करायची असते। या कामामध्ये अधिक शारीरिक श्रम आणि बाह्य परिस्थिती सामना करावा लागतो। ठीक आहे, आता जसं पाण्या पावसाचे दिवस राहिले तर तुम्हाला पाण्या पावसातसुद्धा तुम्हाला म्हणजे एका प्रकारे फील्ड वर्क याच्यावरती करायला लागत असतं मित्रांनो। कालवा निरीक्षकामध्ये तुम्हाला पाण्याची पातळी, मग तो उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणताही सीजन असो तुम्हाला त्या कालव्यावर जाऊन चेक करणं गरजेचे असते। सोबतच काही तुमचे जे असेल कालव्याचे जे बांधकाम म्हणा किंवा कोणते दुरुस्तीचे कामं असेल ते सुद्धा तुम्हाला पाहणी करून त्याचा एक रिपोर्ट बनवून सबमिट करावा लागतो। ठीक आहे, त्यामुळे हे कार्य कदाचित आव्हानात्मक असू शकते, म्हणजे ज्या लोकांना आव्हानात्मक कार्य पसंत असेल किंवा आवडत असेल ते हे पद जॉईन करू शकतात। ठीक आहे, तर मित्रांनो आव्हानात्मक कार्य याच्यासाठी की शारीरिक श्रम याच्यामध्ये जास्त असतं। ठीक आहे, कामाचे ठिकाण कोणते राहू शकतात तुमच्याकरता, सामान्यतः ग्रामीण किंवा पाणी व्यवस्थापन क्षेत्रात कालवा किंवा जलसंपदा प्रकल्पाच्या आसपास। ठीक आहे, जिथे प्रकल्प असेल त्याच्या आसपास तुमचं जे आहे कामाचं ठिकाण राहू शकतं। ठीक आहे, तर हे मित्रांनो कालवा निरीक्षकाचं पद झालं। याच्यानंतर आपण दुसरं पद बघणार आहोत, ते आहे दप्तर कारकून। दप्तर कारकूनमध्ये काय करायचं आहे मित्रांनो ते सुद्धा बघा। सुलभता या पदावर कार्यालयीन कामकाज असते। कार्यालयीन कामकाज म्हणजे तुम्हाला ऑफिशियल वर्क असते, जसे की दस्तऐवजीकरण, फायलिंग, वेतन रेकॉर्ड पाहणे आणि प्रशासनिक कार्य। हे कार्य अधिक संचलित आणि नियोजित असते। संचलित याच्यासाठी मित्रांनो कारण की याच्यामध्ये तुम्हाला वेळ असते की कोणत्या वेळेत तुम्हाला कामावर जायचं आहे आणि कोणत्या वेळेत घरी यायचं आहे, वेळ बांधलेली असते। ठीक आहे, बाकी ज्या फील्ड वर्क असतात त्याच्यामध्ये वेळ बांधलेली नसते, कधी पण तुम्हाला
जे आहे ते ड्युटीच्या टायमात जाऊन बघावं लागतं. ठीक आहे. तर मित्रांनो, दप्तर कारकून ही जी पोस्ट आहे ते ऑफिशियल पोस्ट आहे, म्हणजे ज्यांना ऑफिस वर्क आवडत असेल त्यांच्याकरता ही बेस्ट पोस्ट आहे. आणि याच्यामध्ये कामाचं ठिकाण सामान्यतः सरकारी कार्यालयात, ज्यामुळे अधिक आरामदायक वातावरण आणि नियमित कार्य ज्या वेळा असतात त्या मिळतात. म्हणजे याच्यामध्ये ऑफिशियल वर्क असल्यामुळे तुमचं जे वेळेचं बांधकाम आहे किंवा तुमचं जे आणखी काही आपल्याला म्हणता येईल वेळ जी आहे ती ठरवून राहिलेली असते, कोणत्या टायमात तुम्हाला ऑफिसला जायचं आहे आणि कोणत्या टायमात घरी यायचं आहे. फील्ड वर्कमध्ये तसं नसतं मित्रांनो, कधी कधी तुम्हाला टायमाच्या बाहेरसुद्धा जाऊन काम करावं लागतं. ठीक आहे. तर दप्तर कारकून ही पोस्ट जे आहे ते ऑफिशियल वर्कसाठी चांगली आहे. याच्यानंतर तिसऱ्या नंबरची जे पोस्ट आहे, 3 पोस्टपैकी मी ज्या 3 पोस्ट आहे तुमच्या ज्याचं कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यानंतर मित्रांनो, मोजणीदार ही जी पोस्ट आहे, अभियंत्यांना मदत करणे, मोजणी संबंधित कामे तसंच कालवा दुरुस्ती संदर्भात कामे. ठीक आहे. हे मोजणीदारामध्ये येते. तर अभियंत्यांना मदत करणे ही म्हणजे महत्त्वाची भूमिका असते मोजणीदारांची. तर काय, तर अभियंता कोणते तर जे सर्वेअर असतात त्या सर्वेअरवाला मदत करण्याचं कार्य जे आहे ते मोजणीदार लोक करत असतात. ठीक आहे. किंवा अभियंत्यांना मदत करण्याचे कार्य जे आहे ते मोजणीदाराला करावे लागते. ठीक आहे. तुम्ही क्षेत्रीय कामाच्या अपेक्षा आणि बाह्य परिस्थितीचा सामना करणे मान्य असाल तर कालवा निरीक्षक पद योग्य ठरू शकते. ठीक आहे. कालवा निरीक्षक पद जे आहे ते तुम्हाला जर बाहेरचा फील्डवर्क आवडत असेल तर जे आहे ते योग्य ठरू शकते. जर तुम्हाला कार्यालयीन वातावरण आवडत असेल तर तुम्हाला दप्तर कारकून पद अधिक सुलभ असू शकते. ठीक आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो, कालवा निरीक्षक, मोजणीदार यांना प्रमोशन नाही. ठीक आहे. कालवा निरीक्षक आणि मोजणीदार. ठीक आहे. म्हणजे मेजरर आणि कॅनल इन्स्पेक्टर जे आहे ह्या पदांना प्रमोशन नाही. ते ज्या पदावर जॉईनिंग करतात, जसं की तुम्ही कालवा निरीक्षक किंवा मोजणीदार पदावर जॉईनिंग केली तर तुमची जे रिटायरमेंट आहे ह्या 2च पदावर होत असते. तुम्हाला ज्या इन्क्रीमेंट वेळोवेळी मिळत असते मित्रांनो, बेसिकच्या 3% इन्क्रीमेंट मिळत असते, तर ते वेळोवेळी मिळणार आहे, परंतु तुम्हाला याच्यात प्रमोशन नाही. ठीक आहे. दप्तर कारकून किमान 18 ते 20 वर्षाने वरिष्ठ कारकून पदावर प्रमोशन आहे. म्हणजे 18 ते 20 वर्षाचे जॉब झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमोशन दप्तर कारकून या पदावरती आहे. ठीक आहे. ऑफिस क्लर्क ज्याला आपण म्हणतो या पदावरती 18 ते 20 वर्षाने एक प्रमोशन आहे, परंतु कालवा निरीक्षक आणि मोजणीदारांना प्रमोशन नाही. ठीक आहे. सोबतच दप्तर कारकून जे ऑफिशियल वर्क आहे त्यांच्याकरता चांगली पोस्ट आहे, ज्यांना ऑफिशियल वर्कमध्ये इंटरेस्ट असेल. ठीक आहे. तर आणि परत एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, WRDची जी नियुक्ती आहे ते 25 ऑगस्टपर्यंत येऊ शकते. ठीक आहे. अंदाज आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे. ठीक आहे. तर ह्या 3 पोस्टचा तुम्हाला मित्रांनो आता मी सांगितलेलं आहे. तुम्ही आता याच्यातून तुम्ही ठरवा का तुम्हाला कोणती पोस्ट आवडते आणि ते पोस्ट तुम्हाला जॉईन करायची आहे. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो 3 पोस्ट, म्हणजे आपलं कालवा निरीक्षक ज्याला कॅनल इन्स्पेक्टर आपण म्हणतो, मेजरर म्हणजे मोजणीदार आणि दप्तर कारकून म्हणजे ऑफिस क्लर्क. ठीक आहे. तर या 3 पोस्टचं सांगितलं तुम्हाला जॉब प्रोफाईल काय राहणार आहे. आता बाकीच्याची सुद्धा आपण थोडक्यात बघून घेऊया. जर तुम्हाला डिटेल माहिती सॉरी मित्रांनो, थोडा एरर आलेला होता. तर मित्रांनो, ही 3 पदाची डिटेल इन्फॉर्मेशन झाली. तर याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर डिटेल माहिती आणखी दुसऱ्या पोस्टची हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता की या पोस्टची सुद्धा आम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगा, तर आम्ही तो सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर बाकीच्या ज्या पोस्ट आहे मित्रांनो त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन बघू. आता 3 पोस्ट तुम्हाला सांगितलं, त्याच्यापैकी तुम्हाला ठरवायचं आहे कोणत्या पोस्टला जॉईनिंग करून घ्यायचं आहे. परत एकदा सांगतो, कालवा निरीक्षक मोजणीदारला प्रमोशन नाही, दप्तर कारकूनला एक प्रमोशन आहे, ते पण 18 ते 20 वर्षानंतर मिळते. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप बघूया. आता आपण याचा जे पदाची जे सिनियरिटी असते ते कशा प्रकारची असते किंवा याचा जो ट्री डायग्राम आहे तो बघणार आहोत. ठीक आहे. तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, तर प्रत्येक याचा जो कार्यालयाचा आहे प्रत्येक जिल्ह्याचा जो आहे तो असाच असतो. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये तुमचे जे नावे असणार आहे ते अधिकाऱ्यांची नावे चेंज असणार आहे. ठीक आहे. मंजूर पदानुसार जे राहणार आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, याच्यामध्ये जर कोणतं वरचं पद असेल तर ते कार्यकारी संचालकाचं आहे. ठीक आहे. फक्त हे नागपूरचं मी सांगत आहे त्याच्यामुळे नागपूरचा उल्लेख तुम्हाला याच्यात दिसेल, बाकी तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार उल्लेख करू शकता. ठीक आहे. तर कार्यकारी संचालकाचं पद जे आहे ते सर्वात वरचं पद आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अधीक्षक अभियंता आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे पद येतात. ठीक आहे. नंतर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याच्या हाताखाली जे आहेत मित्रांनो ते सहसंचालक वित्त. ठीक आहे. सहसंचालक वित्तामध्ये 3 ते
पदे येतात, त्या 3 पदाच्या खाली आणखी एक पद येतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये लेखा अधिकारी असे 3 पद तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. 1, 2, 3 लेखा अधिकारी असतात. त्याच्यानंतर मित्रांनो सहलेखा अधिकारीच्या 3 पोस्ट असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते अधिकाराचा तक्ता आहे मित्रांनो, किंवा आपल्याला त्याला मॅनेजमेंट म्हणता येईल. तर अशा प्रकारे मॅनेजमेंट चालत असते. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो हा जो तक्ता तुम्हाला सांगितला, त्या तक्त्यानंतर आता पुढचं बघायचं आपल्याला की याचा जॉब प्रोफाईल काय असणार आहे कार्यकारी संचालकांची. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलम 4 सब कलम 1 ख 2. ठीक आहे. कार्यालयीन आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार कोणते आहे व त्यांचे कर्तव्य कोणते आहे. ठीक आहे. तर मित्रांनो कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, आता नागपूरचा बघत आहोत त्याच्यामुळे आपण नागपूरचं नाव याच्यामध्ये घेणार. ठीक आहे. अधिकार आर्थिक कोणता कायदा नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार आहे आणि अभिप्राय काय आहे. ठीक आहे. तर वरचं पोस्ट आहे सगळ्यात मोठी पोस्ट आहे विभागाची, त्याच्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपवलेली कामे सुलभ रीतीने पार पाडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका 1948 मधील परिशिष्ट 42 मध्ये दर्शवल्याप्रमाणे विविध वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे वित्तीय अधिकार जे आहे त्यांना कार्यकारी संचालकांना प्रदान करण्यात आलेले आहे. ठीक आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक याच्यात देण्यात आलेल्यानुसार विभाग प्रमुख म्हणून विविध वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. ठीक आहे. म्हणजे वित्तीय अधिकार आहे ते मोठ्या प्रमाणात यांना देण्यात आलेले आहे. सगळ्यात वरची पोस्ट आहे विभागाची. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो आता आपण बघणार आहोत त्या जॉबचं जे आहे या पदाचा तपशील काय असणार आहे आणि त्यांचे कार्य कर्तव्य कोणते असणार आहे. ठीक आहे. कार्यकारी संचालक वरची पोस्ट आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो कर्तव्य काय आणि अभिप्राय काय आहे. तर कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अधिनियम 1987 नुसार ज्या कार्यकारी संचालकांचे जे वित्तीय अधिकार आहेत आपण बघितले, म्हणजे एका प्रकारे जो डिपार्टमेंटचा हेड असतो ते कार्यकारी संचालक असतात. ठीक आहे. नंतर मुख्य लेखा वित्त अधिकारी परिमंडळातील अर्थसंकल्पीय तरतूद यांची कामे बघा किंवा कर्तव्य बघा कोणती आहे. मुख्य लेखा वित्त अधिकारी यांची महामंडळातील अर्थसंकल्पीय तरतूद आर्थिक बाबी अनुदान प्रकल्प ह्या पत्र स्वरूपात वाटप करणे व लेखाविषयक कामकाजाचे संनियंत्रण, तसेच नागपूरच्या अधिनियम 1997 नुसार महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील संचालक संवर्गातील अधिकारी. ठीक आहे. तर यांचे कर्तव्य काय मित्रांनो, तर मुख्य लेखा अधिकाऱ्यांचे जे कर्तव्य आर्थिक बाबीची तरतूद करण्याची मुख्य कर्तव्य त्यांचं आहे. अधीक्षक अभियंता कार्यकारी संचालक यांना वरीलप्रमाणे सहाय्य करणे. ठीक आहे. अधीक्षक अभियंता जे असतात त्यांचं कार्य आहे कार्यकारी संचालक यांना सहाय्य करण्याचं. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो कार्यकारी अभियंता 1, 2 आणि 3 अधीक्षक अभियंता यांना वरीलप्रमाणे सहकार्य करणे. ठीक आहे. तर कार्यकारी अभियंत्याचे जे कार्य आहे ते अधीक्षक अभियंत्याला सहकार्य करणे. अधीक्षक अभियंत्याचे जे कर्तव्य किंवा कार्य आहे ते संचालक कार्यकारी संचालकांना सहाय्य करण्याचे काम आहे. ठीक आहे. विशेष अधीक्षक पद नाही, अधीक्षक पद नाही. ठीक आहे. हे दोन्ही पद याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो प्रथम लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक. तर वर्ग 1 व 2 अधिकारांची आस्थापना विषयक प्रकरणे मुदतवाढ व गोपनीय अहवाल सादर करण्याचे काम जे आहे ते प्रथम लिपिक व वरिष्ठ लिपिक करत असतात. ठीक आहे. नंतर आहे उपविभागीय अभियंता किंवा अधिकारी. तर महामंडळाअंतर्गत असलेल्या प्रकल्पाची तांत्रिकरणाची तपासणी करून आदेशास्तव अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता मार्फत कार्यकारी संचालक यांच्याकडे सादर करण्याचे कार्य जे आहे उपविभागीय अभियंता किंवा अधिकाऱ्यांचं आहे. ठीक आहे. सहाय्यक संचालक वित्त मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना सहाय्य करण्याचे किंवा त्यांना जे आहे आपल्याला मदत करण्याचे कार्य जे आहे सहाय्यक संचालकांचं असतं. तर कोणत्या तर वित्तमधल्या. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो शाखा अभियंता महामंडळाअंतर्गत असलेल्या प्रकल्पाची तांत्रिक प्रकरणाची तपासणी करून आदेशास्तव अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता मार्फत कार्यकारी संचालक यांच्याकडे सादर करणे. ठीक आहे. अनुसूचित समाविष्ट प्रकल्पाचे सिंचन कार्यक्रम तसेच सिंचन बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली मत्स्य व्यवसाय इत्यादी बाबीची प्रकरणे व पत्रेवार करण्याचे कार्य जे आहे ते शाखा अभियंत्याचे असते. ठीक आहे. नंतर मित्रांनो लेखा अधिकाऱ्याचे जे कामकाज आहे लेखा कामकाजाचे पर्यवेक्षण सहाय्यक संचालक यांना सहाय्य करणे. ठीक आहे. सहाय्यक लेखा अधिकारी लेखा कामकाजाचे पर्यवेक्षण सहाय्यक संचालक यांना सहाय्य करण्याचे असते. प्रमुख आरेखक जे आहे ते पद नाही आहे. अनुरेखक किंवा आरेखक. ठीक आहे. याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते अनुरेखक किंवा आरेखक म्हणजे त्यांना कोणती कार्य करावी लागतात. तर डिटेलमध्ये नाही पण वरवर जे बघितले आपण ज्यांची मेन मुख्य जे कार्य असणार आहे अनुसूचित समाविष्ट असलेल्या प्रकल्पाची भूसंपादन विषयक प्रकरणे तसेच पूर्वसनासंबंधी प्रकरणे हाताळणे विधानसभा विधान परिषद तारांकित प्रश्न संनियंत्रण करण्याचे कार्य अनुरेखक आरेखक करत असतात.
वरिष्ठ लिपिकांचे कार्य काय असणार आहे तर लेखा परिच्छेदे, वार्षिक अर्थसंकल्प, मासिक खर्च व लेखा, पतमर्यादा मागवणे, त्या संबंधित पत्रव्यवहार इत्यादी जे आहे वरिष्ठ लिपिकांचे कार्य आहे. नंतर आहे लेखा शाखा, रोख पुस्तके हाताळणे, आस्थापना महामंडळ कार्यालयातील कार्य स्थापना विषयक प्रकरणे, भांडार शाखा, प्रादेशिक कार्यालयात अंतर्गतच्या विभागातील निरीक्षण व जड वाहनाची प्रकरणे तसेच भांडार विषयक सर्व प्रकरणे जे आहे ते भांडार शाखांना सांभाळावी लागत असतात. ठीक आहे. संगणक शाखा, संगणक कक्षातील उपलब्ध संगणकाद्वारे कार्यालयीन कामकाज करणे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो 15 पद आहेत. 15पैकी काही पदे जे आहेत ते पद नाही म्हणून म्हणजे त्याला हे करण्यात आलेलं आहे, त्या प्रकारची पदे भरण्यात आलेली नाही किंवा डिसमिस करण्यात आलेली पदे आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची कार्य करावी लागतात. ठीक आहे. बाकी कोणत्याही पदाच्या बाबतीत तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा आणखी कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे तुमचं जे पोस्ट आहे, जे पद आहे त्याच्यानुसार तुमचं जे वेतन, बेसिक वेतन काय असणार आहे ते बघणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जॉईनिंगच्या अगोदर कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर करायच्या आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. वेतनाच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला जॉईनिंगच्या अगोदर किंवा जॉईनिंगसाठी कोणती तयारी करायची आहे. सर्वात मध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे तुमचे, तुम्ही जे DVच्या वेळेस सादर केले होते ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. ठीक आहे. डिपार्टमेंटने जर तुम्हाला म्हटलं असेल की काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हॅलिड पिरियडमधले काढून ठेवायचे आहे तर ते सुद्धा तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. ठीक आहे. DVच्या वेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिले असेल किंवा ज्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाले असेल किंवा व्हेरिफिकेशन झाले असेल त्या सर्व डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचे झेरॉक्स हे तुम्हाला जवळ बाळगायचे आहे, कारण की डिपार्टमेंट तुम्हाला कधीही पण डॉक्युमेंट्स मागवू शकते. ठीक आहे. अधिकार आहे त्यांचा. तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला जर जॉईनिंग पाहिजे असेल किंवा जॉईनिंगची तयारी करायची असेल तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवून घ्यायचं आहे. दुसऱ्या नंबरला तुम्हाला मित्रांनो स्वतःला रेडी ठेवून घ्यायचं आहे. जिथे तुम्हाला जॉईनिंग दिली जाणार त्या विभागाकरता तुम्हाला त्या क्षेत्राकरता तुम्हाला स्वतःला तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो PVR. तुमचा PVR जो आहे, PVR म्हणजे काय तर पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट किंवा रेकॉर्ड. ठीक आहे. तर पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट किंवा रेकॉर्ड जो आहे तो आता तुमचा PVR होत असतं जॉईनिंगच्या अगोदर. PVRमध्ये काय तपासलं जातं तर मित्रांनो PVR म्हणजे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल आहे का हे मुख्य PVR तपासण्याचं कार्य आहे. त्यासोबतच PVR म्हणजे नेमकं काय तर PVR म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरताना जिथे जिथे राहिला असाल म्हणजे जिथे तुम्ही शिक्षण घेतलं असाल किंवा जिथे तुम्ही राहिला असाल मग ते कोणती सिटी असो, शहर असो, काही असो, त्या ठिकाणी तुम्ही 6 महिन्याच्या पेक्षा जास्त स्टे केलेला असाल तर मग तुमचं तिथंसुद्धा व्हेरिफिकेशन होत असते. जसं तुम्ही समजा नागपूरचे रहिवासी आहात किंवा पुण्याचे रहिवासी आहात तर पुण्याला तुम्ही 10वी वर्गापर्यंत शिक्षण घेतलं, 10वीच्या नंतर 12वी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण आहे मुंबईला घेतलं, त्याच्यानंतर तिसऱ्या सिटीत घेतलं किंवा तिथे तुम्ही जॉब करता राहिला, पार्ट टाईम जॉब असो किंवा परमनंट जॉब असो, याच्याकरता जरी राहिला त्याचा उल्लेख जर तुम्ही फॉर्ममध्ये केलेला असाल, जसं फॉर्म भरताना जसा फॉर्म फिलअप करताना तुम्ही उल्लेख केलेला असाल किंवा DVच्या वेळेस तुम्हाला एखादा फीडबॅक फॉर्म त्यांनी दिला असेल त्याच्यामध्ये जर उल्लेख केला असेल तर तुमचा PVR जो आहे मित्रांनो 3 ठिकाणचा PVR होणार आहे. म्हणजे जिथे जिथे तुम्ही 6 महिन्याच्या वरती स्टे केलेला आहे, 3 महिन्याच्या वरती जरी केलेला असेल तरी डिपार्टमेंट त्यांच्या हिशोबाने तुमचा PVR करण्याची जे आहे ते शक्यता आहे. ठीक आहे. PVRमध्ये काय होतं मित्रांनो पोलीस जे असतात ते पोलीस तुमचे जे तुम्ही जिथे राहिला, जिथं तुम्ही ॲड्रेस टाकला असेल, ज्या कंपनीत तुम्ही काम केले असेल किंवा ज्या ऑफिसमध्ये काम केले असेल तिथे जाऊन तुमचं जे आहे ते व्हेरिफिकेशन करून घेता की हा विद्यार्थी म्हणा किंवा हा व्यक्ती म्हणा तुमच्याकडे कामाला होता का. तर होता असेल तर मग ते तिथून तुमचा PVR ओके करून जे डिपार्टमेंटला पाठवत असतं. ठीक आहे. परत तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो PVR जे आहे ते तिथून जर ऑफिसमधून रिलीज झाल्यानंतर जवळपास तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता 90 दिवसाचा कालावधी लागू शकतो. ठीक आहे. 90 दिवस किंवा 1 महिना. तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला जे आहे ते PVR तुमचा कंप्लीट करून पोलीस जे तुमचं लोकल पोलीस स्टेशन असेल, तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असाल ते पोलीस स्टेशन तुमचा PVR डिपार्टमेंटकडे सादर करत असते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमधून तुम्हाला कॉलसुद्धा येऊ शकतो की तुमचा PVR आलेला आहे किंवा पोलीसवाले घरी येऊनसुद्धा तुमचा PVR करून घेतात. ठीक आहे. PVRच्या बाबतीत आणखी काही भरपूर काही गोष्टी आहेत मित्रांनो. जसा PVR तुमचा पोलीस स्टेशनमधून निघाला नंतर तो CP ऑफिसला जातो. ठीक आहे. तर पोलीस स्टेशनवाले तुमचा जो PVR आहे ते काही दिवस थांबवू पण शकतात किंवा आल्या तुम्हाला देऊ पण शकतात. ठीक आहे. तो त्यांचा अधिकार. त्यांना जो PVR क्लिअर करायचा टाईम आहे त्या PVR क्लिअर करायच्या टायमाच्या आतमध्ये तो त्यांना क्लिअर करायचा असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे PVRच्या बाबतीत संभावना आहे मित्रांनो. आणि समजा तुमचा PVR
आपल्याला म्हणता येईल की पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात लटकला असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा विचारपूस करू शकता. PVRवरती मी एक छोटासा व्हिडिओ नंतर घेऊन येईन की कशाप्रकारे PVR होत असतं आणि किती जे आहे तो लांब जाऊ शकतो PVR. कारण की PVR जोपर्यंत तुमचा क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे डिपार्टमेंट आहे ते जॉईनिंग देत नसतं. ठीक आहे, तर त्या डिपार्टमेंटवर सुद्धा अवलंबून असते, कोणते कोणते डिपार्टमेंट जॉईनिंग झाल्यावर सुद्धा PVR करत असतात. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यानंतर तुमचं मेडिकलसुद्धा जे आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे. आता नंतर आहे मित्रांनो पेमेंटबद्दल आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, वर्क प्रोफाईल आपण बघितलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला जे तयारी करून घ्यायची आहे, मुख्य म्हणजे तयारी जे करायची आहे ते सर्वात मुख्य तयारी तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते रेडी ठेवायचे आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट्स रेडी ठेवल्यानंतर तुम्हाला PVRला सज्ज राहायचं आहे. तर याच्यानंतर मित्रांनो आता बघूया जलसंपदा विभागाच्या पदानुसार वेतन संरचना काय आहे, बेसिक काय आहे. ठीक आहे, तर आता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब याची जे लेवल आहे 16वी लेवल आहे S16 आणि याचं जे बेसिक असणार आहे मित्रांनो 44,900 ते 1,42,400च्या घरात राहणार आहे. ठीक आहे, नंतर आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब S15 41,800 ते 1,32,300. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क 41,800 तर 1,32,300 S15ची पोस्ट आहे. भूवैज्ञानिक सहाय्यक गट क S14 ची पोस्ट आहे आणि 38,600 ते 1,22,600 बेसिक राहणार आहे. ठीक आहे, आरेखक गट क S10ची पोस्ट आहे 29,200 ते 92,300 जे आहे त्यांचं बेसिक राहणार आहे घराच्या आत. ठीक आहे, सहाय्यक आरेखक गट क S8ची पोस्ट आहे 25,500 ते 81,100 याच्या आत बेसिक राहणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क S8ची पोस्ट आहे 25,500 ते 81,100. ठीक आहे, नंतर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक गट क S7ची पोस्ट आहे 21,700 ते 69,100ची जे बेसिक राहणार आहे. अनुरेखक गट क S7ची पोस्ट आहे 21,700 ते 69,100. दप्तर कारकून गट क 19,900 ते 63,200ची पोस्ट आहे. मोजणीदार गट क सेम बेसिक आहे 19,900 ते 63,200. कालवा निरीक्षक सेम बेसिक आहे. नंतर सहाय्यक भांडारपाल गट क S6 सेम बेसिक्स आहे आणि कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक गट क सेम बेसिक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो भत्तेसुद्धा तुम्हाला मिळत असतात पोस्ट वाईज. ते भत्तेसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला आता जलसंपदा विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतनासोबत इतर भत्तेसुद्धा देते. ते भत्ते कोणते देत आहे ते सुद्धा DA सर्वांनाच मिळतो मित्रांनो. HRA जे आहे ते सर्वांनाच मिळतो. ट्रॅव्हलिंग अलाउन्स सर्वांनाच मिळतो आणि OT ओव्हरटाईम भत्तासुद्धा जे आहे ज्यांना OTची गरज असेल त्यांना दिला जातो. ठीक आहे, तर सोबतच मित्रांनो आणखी काही भत्तेसुद्धा तुम्हाला दिले जातात जसं की DA आणि HRA आणि TA याच्या व्यतिरिक्त OT व्यतिरिक्त आणखी काही भत्ते डिपार्टमेंट देऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. तर याच्यामध्ये मित्रांनो जो HRA आहे तुम्हाला घरभाडे भत्ता आपण ज्याला म्हणतो तो शिटीनुसार दिला जातो. म्हणजे तुमचा जॉब कोणत्या शिटीमध्ये दिला जातो त्याच्यानुसार XYZ टाईपच्या शिटी त्या घरभाडे भत्त्यामध्ये केलेल्या असतात त्यांनी, त्याच्यानुसार तुम्हाला HRA दिला जातो. ठीक आहे, तर आता X Y आणि Z नेमकं काय आणि भत्ते कसे कॅल्क्युलेट होतात त्याच्याकरता पुढचा व्हिडिओ मी घेऊन येईल. ठीक आहे, त्याच्या अगोदर तुमचे काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला कोणत्या पोस्टचे पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे, चला बाय, हॅव अ गुड डे.